बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणा शरणगमन संपूर्णं पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 तिसरणं सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील संपादित साधु साधु साधु
साधु बहुदेवा मनुष्याच मंगलानि अचिंतयो आखंगमान सुथानं ब्रूहि मंगल उत्तमं असेवनाच बालान पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तमं पतिरूपदेशवासुच हुब्बेच कतपुय्यता आत्तसम्मापनिधिच एतं मंगल उत्तमं बाहुसचञ्चसि पञ्च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मंगल उत्तमं माता पितु उपधानं पुत्रदारस्य संगहो अनाकुलाच कमन्ता एतं मंगल उत्तमं दानञ्च धम्मचर्याच याचकानाच संगहो अनवज्यानिकं मानं अनवज्यानिकं मानि एतं मंगल उत्तमं आरती वीरति पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेषु एतं मंगल उत्तमं गरोच निवातोच संतुष्टिच कथयुता काले
कालेन धम्मश्रवणम् एतं मङ्गलोत्तमम् कालेन धम्मश्रवणम् एतं मङ्गलोत्तमम् खन्ति च सुवचः समनानं च दर्शनम् खन्ति च सुवचः समनानं च दर्शनम् कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलोत्तमम् कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलोत्तमम् तपो च ब्रह्मचर्या च अरियसज्जानदर्शनम् तपो च ब्रह्मचर्या च अरियसज्जानदर्शनम् निब्बाणसच्चिक्रिया च एतं मङ्गलोत्तमम् निब्बाणसच्चिक्रिया च एतं मङ्गलोत्तमम् पुटसलोकधम्मे हि चित्तं यस्य न कम्पति कूटस्थलोकरम्ये चिन्तयसा न कम्पति अशोकं विरजं क्षेमम् एतं मङ्गलोत्तमम् अशोकं विरजं क्षेमम् एतं मङ्गलोत्तमम् एतादृशानि कत्वानं सबद्धमपराजिता एतादृशानि कत्वानं सबद्धमपराजिता सबद्धसोऽधि गच्छन्ति तं तेषां मङ्गलोत्तमम् सबद्धसोऽधि गच्छन्ति तं तेषां मङ्गलोत्तमम् महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला अभिवादन. आज आपण दररोजप्रमाणे आजही वर्षावास कालखंडामध्ये या 2025च्या या वर्षावासामध्ये त्रिरत्न बुद्ध विहार आंबेडाकरी या बुद्ध विहारामध्ये धम्मपदाचं वाचन करीत आहोत. आज आपण धम्मपदाची 172वी गाथा पाहत आहोत. या गाथेचा आशय आहे अप्रमादी ह्या लोकास प्रकाशित करतो. हा जो लोक आहे, काल आपण 3 प्रकारचे लोक पाहिले. कोणते 3 प्रकारचे लोक पाहिले आपण? कामलोक, रूप ब्रह्मालोक आणि अरूप ब्रह्मालोक. हे 3 प्रकारचे लोक आपण काल पाहिले. पहा कसं क्रमशः शिकवतात बुद्ध, आणि या धम्मपदामध्ये सुद्धा क्रमशः कशी शिकवून आलेली आहे. या लोकांची माहिती काल पाहिली आणि आजच्या या धम्मपद गाथा नंबर 172चा आशय विषय आहे की अप्रमादी लोक ह्या जगास या लोकास प्रकाशित करतात. अप्रमादी म्हणजे प्रमाद म्हणजे वारंवार आलेला शब्द आहे प्रमाद. प्रमाद म्हणजे चूक. अप्रमादी म्हणजे जे चूक करत नाही ते लोक. जे अप्रमादी लोक आहेत तेच या लोकांना या लोकास प्रकाशित करू शकतात. हे जे लोक आहेत कामलोक, रूपलोक, रूप ब्रह्मालोक आणि अरूप ब्रह्मालोक, या तिन्ही लोकांना जो जाणतो त्याला लोकविदू म्हटलेलं आहे.
काल आपण पाहिलं बुद्धवंदनेमध्ये जे बुद्धाचे किती गुण आहेत हे ध्यानात ठेवा. बुद्धाचे गुण 9. हे ध्यानात ठेवा. बुद्धाचे गुण 9, धम्माचे गुण 6 आणि संघाचे गुण 9. 9, 6, 9 हे ध्यानात ठेवा. आणि ते कोणते तेही माहीत करून घ्या. आपण बुद्धवंदनेचा अर्थ पाहू, त्या दिवशी पाहू वाटल्यास ते गुण. तर एवढं तरी ध्यानात ठेवा की बुद्धाचे 9 गुण आणि त्यातला एक गुण आहे लोकविद. लोकविदू. तर लोकविदू कोणाला म्हणतात की जो या लोकाला जाणतो. 3 प्रकारचे लोक आहेत. कामलोक, रूप ब्रह्मालोक, अरूप ब्रह्मालोक. या संपूर्ण लोकांना जो जाणतो यथार्थपणे तर तोच लोकविदू आहे. तर आजचा भाग आहे अप्रमादी या लोकास प्रकाशित करतो. ह्या लोकास प्रकाशित जो करतो तो अप्रमादी, जो कोणत्याही चुकांमध्ये, प्रमादामध्ये, गुन्ह्यांमध्ये अडकत नाही, तोच या लोकास प्रकाशित करतो. आणि हे 172च्या गाथेमध्ये स्थवीर समुज्जनीची गोष्ट आलेली आहे. समुज्जनी नावाचे एक भंते आहेत, स्थवीर आहेत आणि त्यांची कथा यामध्ये आलेली आहे. पहा, ती गाथा अशी आहे 172ची धम्मपदाची. यो च पुब्बे पमजित्वा पच्छासु न पमजति सोमं लोकं पभासेति अभामुक्तो वचन्दिमा. अभामुक्तो वचन्दिमा. अभामुक्तो वचन्दिमा. चंद्रिमा म्हणजे चंद्र. अभामुक्तो म्हणजे मुक्त होतो. तर कशापासून? काळ्या मेघापासून जसा चंद्र मुक्त होतो तसा योच पुब्बे पमजित्वा. पमजित्वा म्हणजे प्रमादात राहून किंवा चुकीची वर्तणूक करून. योच, यो म्हणजे जो कोणी, पुब्बे म्हणजे पूर्वी. योच पुब्बे पमजित्वा, जो कोणी प्रमादात राहून पच्छासो न पमज्जती. पश्चात म्हणजे पश्चात म्हणजे नंतर. तर प्रमादात राहून त्यानंतर जो कोणी नपमज्जती म्हणजे अनासक्त होतो. म्हणजे पूर्वी काही चुका केल्या आणि त्यानंतर जो अनासक्त होतो, सोमं लोकं पभासेति. सोमं लोकं पभासेति. पभासेति म्हणजे प्रकाशित करतो. सो म्हणजे तो व्यक्ती प्रकाशित करतो. कशाला? लोकास. कोण प्रकाशित करतो? ज्याच्याकडून पूर्वी चूक झाली परंतु नंतर जो चुका करत नाही असा व्यक्ती, असा जो कोणी आहे तर तो लोकास प्रकाशित करतो. भावार्थ या ठिकाणी असा आहे की जो प्रथम चूक करून नंतर प्रमाद करीत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटते की आता आपल्याकडून ही चूक झाली, मग जाऊ द्या, आता आपल्याकडून चूक झालीच आहे तर जाऊ द्या, ही चूक झालीच आहे तर होऊ द्या, आयुष्यभर आपण ती चूक करत राहतो. पण इथे आपल्याला हा बोध घ्यायचा आहे की एखाद्या वेळेला किंवा काही वेळेला आपल्याकडून काही ज्या चुका झालेल्या आहेत तर त्या चुकांची आपण दुरुस्ती करू शकतो. आणि दुरुस्ती केल्यानंतर सुद्धा आपण योग्य मार्गाला म्हणजे अंतिम अशा ठिकाणाला म्हणजे निर्वाणाला पोहोचू शकतो. हाच या गाथेचा विषय आशय आहे. बघूया
ही गाथा तथागतांनी कोणाला सांगितली, का सांगितली किंवा कुठे सांगितली, याविषयीची अट्टकथा अर्थकथा. जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी ही गाथा स्थवीर समुज्जनी यांना उद्देशून म्हटलेली आहे. समुज्जनी नावाचे एक भंते आहेत आणि त्यांना उद्देशून ही गाथा तथागतांनी म्हटली. बुद्धांच्या अनेक शिष्यांमध्ये एक भिक्षू होते. अनेक भिक्षू तथागताचे होते. आपण पाहतो की भगवान बुद्ध आपण आता 1-2 दिवसापूर्वी पाहिले की शुद्धोधन राजाच्या कपिलवस्तूमध्ये जेव्हा जातात तर किती भिक्षू घेऊन जातात, ते 20,000 भिक्षू घेऊन जातात. म्हणजे किती भिक्षू होते, हजारोच्या संख्येने. तर बुद्धांच्या अनेक शिष्यांमध्ये एक भिक्षू होते ज्यांचं नाव होतं समुज्जनी. त्यांना साफसफाई करण्याचा मोठा नाद होता, साफसफाई करणे. ते वेळी अवेळी निरंतर हातामध्ये झाडू संमार्जनी घेऊन फिरत असत. पहा, पालीतला शब्द आहे. झाडूला पालीमध्ये संमार्जनी असं म्हणतात आणि ते नेहमी साफसफाई करायचे, म्हणूनच त्यांना हे नाव पडलं असेल समुज्जनी. कोणते बनते तर ते समुज्जनी बनते. समुज्जनी म्हणजे झाडूवाले बनते. तर हे जे समुज्जनी बनते होते हे नेहमीच काय करायचे, जेव्हा वाटलं तेव्हा एकच काम करायचे. उठसूट हातात झाडू घेतला की बस काने कोपरे साफ करत राहायचे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही महिलांनासुद्धा असं असते, जेव्हा नळावर सार्वजनिक नळावर पाणी भरायला येतात तर खूप वारंवार एक शितळासुद्धा चालत नाही की धुवून घेतात. असं एखाद्या कोणाला होऊ असते. तसं दुसऱ्याचं घरातलंसुद्धा कुणाचा हात चालत नाही. तर ती एक मानसिकता असते. अशीच मानसिकता या समुज्जनी भंतेची झाली की ते उठसूट काय करायचे, बस झाडू घेतला, खराटा घेतला की साफसफाई. आता ते का करायचे ते पाहू. का करायचे, कारण बुद्धांनी सांगितले होते. काय सांगितले होते, स्वच्छ राहा. काय सांगितले बुद्धांनी, स्वच्छ राहा. तर म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा कसा अर्थ काढतो त्यावर डिपेंड आहे की आपण बुद्धाच्या शिकवणुकीचा काय अर्थ काढतो. बुद्धांनी सांगितलं स्वच्छ राहा. आजूबाजूची जागा व परिसर स्वच्छ ठेवा असं बुद्धांनी सांगितलं. आजूबाजूची जागा व परिसर स्वच्छ ठेवा. आणि म्हणून साफसफाईचा वेडेपणा त्याच्या रुमात. बुद्धाने सांगितलं ना स्वच्छ राहा, बसला बिचारा सगळं साफसफाई करत राहा. असा वेडेपणा की 24 तास हातात झाडू, जणू काही झाडू मारण्याशिवाय दुसरे कामच नाही. आता जर कोणी झाडू मारतच असेल तर लोकंसुद्धा त्याला झाडू मारायचंच काम सांगतात. म्हणून आपली आयडेंटिटी काय निर्माण करायची हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. कारण आपण जर झाडूच मारत असू तर लोक कचरा दिसला की तुम्हाला बोलावतील, हा इथं झाडू मारा. पंक्तीत पंगत झाल्या की लोक तुम्हाला शोधतील, ते झाडू नाही मारतील, ते त्याला बोलवा. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की स्वच्छ राहा, आपल्या आजूबाजूला स्वच्छ ठेवा. आणि म्हणून साफसफाईचा वेडेपणा त्यांच्या रुमात भिनला. असा वेडेपणा की 24 तास हातात झाडू, जणू काही झाडू मारण्याशिवाय दुसरे कामच नाही. एके दिवशी भिक्षू समुज्जनी या भंतेंनी पाहिले की एक वृद्ध स्थवीर आहे, रेवत, आपल्या दिवसकालीन साधनेत व्यग्र आहे. म्हणजे हे रेवत भंते आपल्या दिवसभर साधनेमध्ये व्यस्त आहे. कशात व्यस्त आहे
बघा, भगवान बुद्धांनी एका प्रवचनामध्ये सगळ्यांना सांगितलं की स्वच्छ राहा आणि आपल्या आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवा. तर एक भिक्षू हातात झाडू घेऊन संपूर्ण झाडतो आणि एक रेवत दिवसभर ध्यानामध्ये घालवतो, संपूर्ण दिवसभर ध्यान करतो. त्याचवेळी जाऊन ते बडबडू लागले की हे रेवत भिक्षू अत्यंत आळशी आहे. कोण म्हणते असं? समुज्जनी बनते, झाडूवाले बनते. म्हणजे मराठीमध्ये याला झाडूवाले बनतेच म्हणतात. समुज्जनी म्हणजे झाडूवालेच, कारण सम्मार्जनी म्हणजे झाडू, तर समुज्जनी म्हणजे झाडूवाले. तर हे जे झाडूवाले बनते आहे हे त्या ध्यानामध्ये व्यस्त असणाऱ्या बनते रेवतला उद्देशून काय म्हणतात? हे रेवत भिक्षू अत्यंत काय आहे? आळशी आहे. कारण हे काय बसले की फक्त ध्यान करतात ना, म्हणजे त्याला असं वाटते की हे बसणे म्हणजे आळसाचं काम आहे. गृहस्थाजवळून मिळालेल्या भिक्षेंवर जगून हे अत्यंत आळशी झालेले आहे आणि आजूबाजूला एवढी घाण पसरलेली असून ती झाडून स्वच्छ करीत नाही. हे ऐकून वृद्ध रेवत भिक्षूंनी विचार केला की भिक्षू समुज्जनींना योग्य मार्ग दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्या बिचाऱ्या रेवत भंतेच्या मनामध्ये त्या समुज्जनी झाडूवाल्या भंतेच्या विषयी दया उत्पन्न झाली की तो झाडूवाला भंते रेवत भंतेंना म्हणतोय की रेवत भंते हे आळशी आहेत. तर तेव्हा त्या रेवत भंतेच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली आणि त्यांना समजलं की या झाडूवाल्या भंतेला धम्म शिकवण्याची ही योग्य वेळ आहे, नाहीतर बिचारा आयुष्यभर झाडू मारत बसेल आणि आयुष्यभर झाडू मारेल, परिसराला स्वच्छ करेल, परंतु अंतरंगाला मात्र स्वच्छ करणेच विसरून जाईल. आणि म्हणून बनते रेवत यांनी योग्य मार्ग दाखवण्याची ही वेळ आहे हे लक्षात घेऊन त्यांनी भिक्षू समुज्जनींना जवळ बोलावले व स्नान करून परत येण्यास सांगितले. का सांगितलं स्नान करून? कारण झाडूने त्याच्या अंगावर धूळ झालेली असेल. मग त्याला सांगितलं की तू स्नान करून ये बाबा, कारण तू स्वच्छतेला महत्त्व देतो, शरीराच्या स्वच्छतेला महत्त्व देतो. मग तू काय कर, तू पहिले अंघोळ करून ये. आणि मग ते अंघोळ करून आल्यानंतर रेवत म्हणते त्याला म्हणाले, आऊस आऊस म्हणजे आयुष्यमान. एखाद्या व्यक्तीला म्हणजे एका व्यक्तीसाठी आऊसो असा शब्द असतो, आऊसो, आणि महिलेसाठी आऊसा. आऊसा म्हणजे आयुष्यमानी आणि आऊसो म्हणजे आयुष्यमान. तर बनते रेवत त्याला म्हणाले आऊस. आपल्यापेक्षा जे लहान बनते असत त्याला आऊस म्हणायचे आणि जे आपल्यापेक्षा मोठे असतात बनते म्हणजे चिवराने मोठे, म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा चिवर घेतलं तर तो आपल्यापेक्षा मोठा, तर मोठ्या भिक्खूला भंते म्हणायचे. अशी पद्धत होती. जो आपल्यापेक्षा मोठा आहे त्याला भंते म्हणायचे आणि जो भंते मोठा आहे तो आपल्यापेक्षा लहानाला आऊस म्हणून आवाज द्यायचा. तर म्हणून रेवत भंतेंनी त्या झाडूवाल्या भंतेला, समुज्जनी भंतेला आवाज दिला की आऊस. भिक्षूने त्याला काय सांगतात, भिक्षूने सदा बाहेरची सफाई करणे योग्य नाही. भिक्षूने सदा बाहेरची सफाई करणे योग्य नाही. बाहेरची सफाई ठीक आहे, बाहेरची सफाई ठीक आहे, ती तर केली पाहिजे. कधी सकाळी कधी संध्याकाळी सफाई करणे चांगले. ही जी बाहेरची सफाई आहे कधी सकाळी करायची तर कधी संध्याकाळी करायची आहे. दररोज सकाळ संध्याकाळ केलीच पाहिजे तसं आहे का? परंतु उठसूट सफाई, उठसूट झाडू, 24 तास एकच काम, हे बरे नव्हे असं रेवत भंते त्याला सांगतात. हा झाडू तुम्हाला निर्वाणाप्रत नेणार नाही. हा झाडू माणसाला निर्वाणाप्रत नेणार आहे का? नाही.
काही ध्यान करा, काही आतील सफाई, अंतर्मनातील सफाई करा, त्याने खरी कमाई होईल. तुम्ही आतमध्ये कधी झाडू मारा, बाहेर झाडू मारणं सुरू आहे, परंतु अंतरंगामध्ये जे विकार दडलेले असतात त्यावर कधी झाडू मारा. तर तेव्हा स्थवीर रेवत यांनी भिक्षू समुज्जिनींना विचारले. भिक्षू समुज्जिनींना वृद्ध स्थविराची गोष्ट लागली. हे जे झाडूवाले भंते होते त्यांना रेवत भंतेची गोष्ट लागली आणि त्यांच्या मनाला तीर मारण्यासारखी जखम करून गेली की रेवत भंते आपल्याला काय सांगतात. तर तेव्हा समुज्जनी म्हणजे त्या झाडूवाल्या भंतेला होश आला, बोध झाला आणि ते स्वतःच्या कृत्यावर स्वतःच हसले. मी काय करीत होतो आजवर. आणि दुसऱ्या दिवसापासून झाडू हातातून फेकून दिला. सुमारे 10 वर्ष ते झाडूचेच काम करीत होते. मनाच्या सफाईसाठी त्यांनी झाडू कधी वापरलाच नव्हता. आज त्यांची निद्रा संपली होती. म्हणजे आतापर्यंत ते निद्रेत होते, झोपेत होते, बाहेरची सफाई करत होते, नाही का. पण पडदा डोळ्यातून खाली पडला, बाहेरची नव्हे आतील दृष्टी उघडली. जसा प्रातकाळी रात्रभर झोपलेला माणूस उठावा आणि सर्व स्वप्न विसरून जावा, अगदी तसंच वृद्ध स्थवीर रेवतांची मात्रा लागू पडली. भिक्षू समुज्जनी वृद्ध स्थविरांच्या उपदेशाप्रमाणे साधना करता करता लवकरच अर्हतपद प्राप्त त्यांनी केलं. मात्र विहारात जिकडे तिकडे कुडा कचरा वाढत होता. इतके दिवस भंते समुज्जनी तो केर कचरा जमा करत असत, झाडू लावत असत. आता त्यांच्या हातातला झाडू त्यांनी फेकून दिला आणि ते साधनेच्या मार्गात लागले. एक वेळ अशी आली की ते अर्हत झाले, परंतु विहारामध्ये मात्र कचरा वाढला. तेव्हा काही भिक्षूंच्या लक्षात आले की भिक्षू समुज्जनी आता कुठेच झाडू लावित नाही. महाविहारात सर्व भिक्षू हैराण झाले. असे कधीच घडत नव्हते की भिक्षू समुज्जनी आणि म्हणजे भिक्षू समुज्जनी आहे आणि त्यांनी झाडू लावला नाही, असं कधीच झालं नव्हतं. मात्र असे घडले होते. भिक्षू समुज्जनीच्या हातात झाडू नसलेला पाहून तेथील भिक्षूंचा विश्वासच बसेना, कारण ते झाडूवाले बाबा म्हणून प्रसिद्ध झाले होते. भिक्षूंनी विचारले, अहो समुज्जनी, आज झाडू कुठे आहे. आपल्या स्वभावातील हे परिवर्तन कसे. तुम्हाला झालं तरी काय. तुम्ही होशमध्ये आहात काय. तुमची तब्येत ठीक आहे ना. हे बघा इथे कचरा पडलेला आहे, पहा. तुम्ही तुमची ओळख जशी तयार करता तशीच होते. आई वडील जे नाव आपल्या मुलाला देतात तेच नाव सर्व जग त्या मुलाचं घेत असते. तुम्ही हे करून पहा. तुम्ही तुमच्या मुलाला बापू म्हणा, सगळं जग त्या मुलाला बापू म्हणे. तर या समुज्जनी भंतेने आपली स्वतःची ओळख निर्माण केली की हे झाडूवाले आहेत आणि म्हणून त्यांना कोणीही झाडूचं काम दाखवायचे. आता ते करत नाहीत म्हणून सगळे त्यांना नाना तऱ्हेने विचारायला लागले की अरे तुम्ही आजारी आहात का. तुमचं डोकं ठिकाण्यावर तर आहे ना. डोकं इतकं फिरलं नाही ना की तुम्ही आता झाडू घेत नाही. हे कचरं पहा. असं म्हणून त्यांना हिणवू लागले, त्यांची टिंगल करू लागले. समुज्जनी भंते हसले आणि बोलले, भंते, निद्रेच्या क्षणी मी असा वागत होतो. ती माझी झोप होती. मी झोपेत होतो आणि त्या झोपेमध्ये कशाच्या झोपेत होतो. मी शुद्धीवर नव्हतो. मी झोपेत होतो आणि त्या झोपेमध्ये मी हे करत होतो.
निद्रा असताना झाडू मारत होतो, आता मी जागा झालेलो आहे. आता माझा प्रमाद म्हणजे माझी चूक मला कळलेली आहे. काय चूक आहे? एक एक क्षण महत्त्वाचा आहे. एका एका क्षणी मी सजग असतो, तटस्थ असतो आणि प्रत्येक क्षणी सजग राहून मी अनित्य अनात्म याचा बोध घेत असतो. अनित्य अनात्म आणि दुःख याला जाणत असतो. आता मी जागा झालेलो आहे. आता माझा प्रमाद दूर झालेला आहे आणि माझ्या अप्रमादाचा उदय झालेला आहे. अप्रमाद म्हणजे मी आता माझा उदय कशात झालेला आहे? अप्रमादाचा, म्हणजे चुका न करण्याचा उदय झालेला आहे. सकाळ संध्याकाळ झाडू लावीन. आता माझा प्रमाद दूर झालेला आहे, अप्रमादाचा उदय झालेला आहे. सकाळ संध्याकाळ झाडू लावीन व तेवढे माझ्यासाठी पर्याप्त आहे. आता जो उरलेला वेळ आहे, आता आतली सफाई चालू ठेवी, अंतरंगातील. आणि असे म्हणून भिक्षू समुज्जनी विपसने साधनेत मग्न झाले. पहा, म्हणजे हे असं आहे की कडुनिंबाची काळी आहे आणि तिला आपण कशानेही आंघोळ घातले, कोणत्याही नदीत नेली, कोणत्याही तीर्थाच्या नदीमध्ये आपण तिला जर बुडवलं, वरून वरून ती साफ होईल, पण तिचा कडवटपणा जो आहे तो संपेल का? नाही. हे बाह्यांगाची सफाई आहे, आपल्याला अंतरंगाची सफाई करायची आहे. म्हणून हे कोणत्याही तीर्थाने माणूस शुद्ध होत नाही किंवा बाह्य सफाईने माणूस शुद्ध होत नाही. संत गाडगे महाराज यांनी मात्र दोन्ही कामं केले. त्यांनी ते आवर्जून ज्या ज्या ठिकाणी माणसाची जास्त गर्दी होते अशा जत्रेच्या ठिकाणी, यात्रेच्या ठिकाणी, तीर्थयात्रेच्या ठिकाणी संत गाडगे बाबा आवर्जून तिथे जायचे. आणि तिथे गेल्यानंतर हे जे माणसं आपापल्या हातातील, आता आपण पाहतो वेगवेगळे खाण्याच्या पिण्याच्या वस्तू खातात पितात आणि तिथे फेकून देतात, ते घाण ते जमा करायचे. दिवसा रस्त्यावरची घाण जमा करायचे आणि संध्याकाळ झाली की लोकांच्या डोक्यातील घाण साफ करायचे. गाडगे बाबा हे केवळ बाहेरचा झाडू मारत नव्हते, बाहेरचा झाडू तर मारतच होते, पण त्यासोबतच लोकांच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा उरफटलेली होती, पेरलेली होती, त्या अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचं काम संत गाडगे बाबा करत असत. तर आता त्यांनी भिक्षूंना वाटले की स्थवीर समुज्जनी मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत आहे. म्हणजे पहा, आता ते खरंच साधनेच्या मार्गावर लागले, पण तरी त्याची आयडेंटिटी झाली होती ना झाडूवाला, तर लोक त्याला हसतीलच. आता लोक त्याच्याविषयी असा विचार करतात, अरे इतका मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, साधनेच्या गोष्टी करतो. तर आणि काय म्हणतो की मी अप्रमादी झालो आहे म्हणतो, म्हणजे अर्थात अर्हत झाल्याचा तो दावा करीत आहे. ही गोष्ट त्यांनी भगवंताच्या कानावर टाकली की भगवान तो समुज्जनी, तो झाडूवाला, तो म्हणतो मी अर्हत झालो. यावर भगवान म्हणाले, होय भिक्षूंनो, माझा हा पुत्र प्रमादात असताना विहारात झाडू मारित होता. आज तो मार्गफलाचा आस्वाद घेत आहे. कशाचा आस्वाद घेत आहे? कशाची चव चाकत आहे? मार्गफलाचा. या धर्मामध्ये मार्ग आहे आणि मार्गफल सुद्धा आहे. श्रोतापन्न मार्ग आहे, श्रोतापन्न फळ आहे. सकृदागामी मार्ग आहे, सकृदागामी फळ आहे. अनागामी मार्ग आहे, अनागामी फळ आहे. अर्हत मार्ग आहे, अर्हताचं फळ सुद्धा आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, माझा पुत्र
माझा पुत्र भगवान बुद्ध कोणाला म्हणतात? फक्त आणि फक्त अर्हताला म्हणतात. बुद्ध म्हणतात की माझा पुत्र प्रमादात असताना विहारात झाडू मारित होता, आज तो मार्गफलाचा आस्वाद घेत आहे, आज तो जागा झालेला आहे आणि म्हणून तो विक्षिप्त व्यवहारातून मुक्त झालेला आहे. जो पूर्वी विक्षिप्त व्यवहार त्याचा होता त्याच्यातून तो आता मुक्त झालेला आहे असे म्हणून तथागतांनी ही गाथा म्हटली. योच पुब्बे पमज्जित्वा पच्चोसो न पमज्जती सो मम लोकं पभासेती अभ्भा मुक्तो व चंदिमा. ज्या पद्धतीने एखाद्या ढगाच्या आड चंद्र असतो, परंतु तो जेव्हा ढगाच्या बाहेर येतो तर तो जसा प्रकाशित होतो, तसा अप्रमादी माणूससुद्धा या लोकास प्रकाशित करतो. जो प्रथम प्रमाद करून नंतर प्रमाद करीत नाही, तो मेघांनी मुक्त चंद्राप्रमाणे म्हणजे ढगांनी मुक्त अशा चंद्राप्रमाणे ह्या लोकास प्रकाशित करतो. बुद्ध म्हणाले माझा पुत्र आता जागा झालेला आहे. प्रथम तो बेहोश होता, तेव्हा तो विचित्र व्यवहारात अडकला होता, वेडेपणाचे वागणे होते. आता त्याला जाग आली आहे. तुम्ही जा त्याच्याजवळ बसा, त्याला निरखून पहा, त्याच्यात तो जुना मनुष्य दिसणार नाही. आता तो तसा चंद्रमा आहे जो ढगांनी मुक्त आहे. त्याला प्रमाद गेलेला आहे, त्याचा प्रमाद गेलेला आहे. ह्या धम्मोपदेशाने बरेचसे भिक्षू श्रोतापन्न फळास प्राप्त झाले. आता अभ्भा मुक्तो चंदिमा हा जो शब्द आलेला आहे पाली भाषेचा, त्याचं स्पष्टीकरण इथे लेखकाने असं दिलं की काळ्या ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे आहे. भगवंतांनी ही तुलना त्याच्यासाठी वापरलेली आहे ज्यांनी उच्च प्रतीची आध्यात्मिक अवस्था प्राप्त केलेली आहे. चंद्रमा जेव्हा सगळ्या प्रकारच्या ढगापासून मुक्त होतो, आकाशात एकही ढग दिसत नाही, तेव्हा चंद्राचा प्रकाश अधिकच तेजस्वी दिसतो. जेव्हा एखादा मनुष्य ह्या संसार बंधनातून मुक्त होतो, सर्वच प्रकारच्या भौतिक आसक्तीतून तो मुक्त होतो, तेव्हा तो सुद्धा सर्वसामान्य माणसापेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागतो. तो सर्व प्रकारची भौतिक बंधने तोडून टाकतो आणि ही बंधने तोडण्याची प्रक्रिया कित्येक अवस्थातून पार पडत असते. जेव्हा ध्यान साधना विकसित होते आणि मनातील सर्व निवरणे दूर होतात. निवरणे म्हणजे अडथळे, पापुद्रे, आवरणं. जसे वरून एखाद्या काही गोष्टीला आवरणं असतात, जसं नारळ आहे, त्या नारळाला आवरणं आहे. वरून त्या जे आपण विळ्याने काढतो, जे तुम्ही घासणीसाठी वापरता, नारळाच्या वरून असते, काय म्हणू शकू आपण त्याला, तर ते एक पहिलं आवरण. दुसरं आवरण एकदम कडक जे आपण फोडतो त्याला, आणि त्याच्यामध्ये आहे काय, त्याच्यामध्ये आहे खरं नारळ. आणि त्या नारळाच्या आत मग त्या खोबऱ्याच्या आत पाणी आहे, असं असते की नाही. तर तसंच अर्हता होण्याच्या मार्गामध्ये सुद्धा असेच काही आवरणं आहेत, पापुद्रे आहेत, लेप आहे. हे एक एक लेप, एक एक आवरण. जसं नारळ फोडण्यासाठी आपण पहिले त्याचे शिलके काढतो, शिलतो त्याला विळ्याने, आणि नंतर त्याला कठोर अशी कवटी राहते आणि ती कवटी फोडावी लागते, मग आपल्याला नारळ मिळते. त्याच पद्धतीने अर्हत होण्याच्या मार्गामध्ये सुद्धा 5 प्रकारचे निवरणं आहेत, ज्याला आपण आवरण म्हणू, ज्याला आपण पापुद्रे म्हणू, ज्याला आपण लेप म्हणू. तर तो पहिलं आवरण आहे कामछंद. कामछंद म्हणजे इंद्रिय सुखाची इच्छा. इंद्रिय सुखाची इच्छा, हे जे 5 इंद्रिय आहेत, या 5 इंद्रियांनी सुख उपभोगावं असं वाटते. हे आवरण नष्ट होणे अत्यंत कठीण आहे. म्हणजे जीभ हे सुद्धा इंद्रिय आहे. मग जिभेची इच्छा असते की आपल्याला चटकदार खायला मिळालं पाहिजे, नाही का. तर असे 5ही इंद्रिय, या इंद्रियाने सुख उपभोगण्याची इच्छा
याला कामछंद म्हणतात. म्हणजे ज्याला ज्याला निर्वाण पद प्राप्त मिळवायचं आहे, फळ मिळवायचं आहे, जसं आपण नारळाचं उदाहरण पाहिलं तर तसं निर्वाणाचं फळ ज्याला मिळवायचं आहे तर त्याला हे 5 आवरणं दूर करावे लागतात. मी पहिल्यांदा म्हणजे विपස්සनेचे 3 शिबिरं केल्यानंतर जेव्हा पहिल्यांदाच सतीपठ्ठांच्या साधनेला गेलो होतो 7 दिवसाच्या इगतपुरीला, आता अंदाजे 10-12 वर्षापूर्वी. तर माझ्या रूममध्ये एका रूममध्ये 2-2 व्यक्ती ते ठेवतात. तर माझ्या रूममध्ये दुसऱ्या देशाचा एक मुलगा म्हणजे माझ्याच वयाचा, शक्यतो ते सारख्या वयाचे लोक रूममध्ये ठेवतात. तर माझ्याच वयाचा एक मुलगा होता आणि तो भारताच्या बाहेरचा होता. शिबिर झाल्यानंतर शिबिरामध्ये मौन असते, एका रूममध्ये जरी असलो तरी तिथे एकमेकाशी बोलत नाही. पण शिबिर झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ते बोलायला परवानगी देतात आणि मोबाईल आपल्याजवळ देतात. तेव्हा तो दुसऱ्या देशातला तो मुलगा मला विचारत होता, ह्याव यू फ्रूट? फ्रूट म्हणजे फळ, की तुला काही फळ मिळालं का? मला ते काही कळत नव्हतं त्याचं की हा फळ. मी म्हणतो की आय हॅव नो फ्रूट, माझ्याजवळ काही फळ नाही, माझ्याकडे ॲपल नाही, काही कोणतं फळ नाही बा, तुला फळ पाहिजे असेल तर. पण ते नंतर मला समजायला लागलं की अरे बा तुला काही याचा लाभ झाला का, असं त्याला म्हणायचं होतं. तर अर्हत हे सुद्धा एक फळ आहे. अर्हत हे सुद्धा एक काय आहे, फळ आहे. आणि त्या नारळाच्या वरच्या कवचाप्रमाणे हे अर्हत नावाचं फळ जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, मिळवायचं असेल, त्याचा गोडवा चाकायचा असेल तर त्याला 5 प्रकारचे निवरण आहेत. आणि पहिलं आवरण आहे कामछंद, म्हणजे इंद्रिय सुखाची इच्छा, ती आपल्याला त्यागावी लागते. किती कठीण आहे बरं. इंद्रिय सुखाची इच्छा, मग ते जिभेची इच्छा असो, कानाची इच्छा असो, डोळ्याची इच्छा असो, त्वचेच्या स्पर्शाची इच्छा असो, ह्या सगळ्या इच्छा त्यागाव्या लागतात. हे झालं एक आवरण. हे एक आवरण आपण काढलं की दुसरं आवरण येते. ते दुसऱ्या आवरणाचं नाव आहे व्यापाद. व्यापाद म्हणजे द्वेष, मत्सर आणि नकारात्मक भावना. आपल्यामध्ये जे द्वेष असतात दुसऱ्याविषयी, तिरस्काराची भावना असते दुसऱ्याविषयीची, तर हे आपल्या मनामधून पूर्णतः नष्ट होणे. नकारात्मक भावना ही पूर्णतः नष्ट होणे हे दुसरं आवरण आहे. आणि त्याच्यानंतरचं तिसरं आवरण आहे ते म्हणजे थीनमिद्द. थीनमिद्द म्हणजे शरीर आणि मनाचा सुस्तपणा, शरीर आणि मनाचा आळस हा घालवावा लागतो. हे आहे तिसरं आवरण. अरे आपल्याला आता हे फळ मिळणारच आहे, आपल्याला हे मिळवायचंच आहे, त्यासाठी त्याला रत्तन दीन मतन देतवा, रात्रंदिवस त्याला हे पाहावं लागत नाही की रात्र आहे का दिवस आहे. रत्तन दीन मतन देतवा, रात्रंदिवस एकच का अनित्य आहे याचा साक्षात्कार करून घे. सजगता, रात्रंदिवस सजग, अलर्ट, ह्यावरच त्याला काम करावं लागते. आणि यावर जर काम करायचं असेल तर शरीराचा आणि मनाचा आळस हा घालवावा लागतो. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळा मागं पाहिलं की जे बुद्ध म्हणतात की एका प्रहरी भिक्षू हा म्हणजे जागा असतो, तो काही रात्रभर झोपलेला नसतो. तर थीनमिद्द म्हणजे आळस, सुस्ती, हे तिसरं आवरण आहे. आणि चौथं आवरण आहे उदच्च कुकोच्च, म्हणजे चिंता, बेचैनी आणि अस्थिरता. त्याची चिंता संपून जाते, बेचैनी नाही राहत. आता आपल्याला किती चिंता आहे, गट भरावा लागेल,
चिंता संपून जाते का आपली? आपण म्हातारे झालो तरी आपला गट संपत नाही. आपल्याला गट काढावाच लागेल. आपल्याला भेटत नाही त्याच्यासाठी तर गटाने आपण एकत्र आलो. मला एकट्याची क्रेडिट नाही, मला तुम्ही देऊ शकत नाही. हे आम्ही 7 जण आहोत, 10 जण आहोत. आता या 10 जणांवर तरी द्या, त्याचं नाव आहे गट. मला एकट्याला ओळखत नाही, तुम्ही 10 जणांना ओळखत. मी नाही दिलं तर ही बाई देईल, तिने नाही दिलं तर ती बाई देईल, म्हणजे बा सगळे आहेत. तर आता गटाची चिंता वाढत चालली. तर हे तर आपल्या व्यवहारिक जगातले झालो आपण. आपल्यासाठी तर ह्या चिंता असणारच आहे. परंतु भिक्षू झाल्यानंतर आणि पुढे पुढे गेल्यानंतर सुद्धा चिंता मग त्या वेगवेगळ्या गोष्टीच्या असतील. आणि बेचैनी असते. बेचैनी अशी एक अवस्था असते की ती सुद्धा माणसाला काहीच करू देत नाही. उत्साह नष्ट करण्याचं काम करते बेचैनी. आणि त्यानंतर अस्थिरता. अस्थिर असतं. हे करावं की ते करावं, ते करावं की ते करावं, इथे राहावं की तिथे राहावं, काय करावं, कुठं राहावं, कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अस्थिरता असतो. कोणता गुरु करावा, अशा नाना तऱ्हेच्या अस्थिरता असतात. आणि त्यानंतर 5वं आवरण लागते की ज्या 5व्या आवरणाच्या नंतर डायरेक्ट निर्वाणाचं फळ आपल्याला त्याची गोडी चाकता येते. आणि ते 5वं फळ आहे विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे संशय किंवा शंका. हा संशय आणि शंकासुद्धा मनातला नष्ट जेव्हा होतो, म्हणजे खरंच निर्वाण आहे का, नाही तर मग आपण एवढे मोठे रात्रंदिवस आपलं ध्यान सुरू आहे, घर सोडलं, जंगलात आहोत, आणि मग आता हे सगळं आपण इंद्रिय सुखाची इच्छा सोडली, कोणाचा द्वेष मत्सर करत नाही, आणि आळस सुस्ती सोडली, रात्रंदिवस काम सुरू आहे, आता आपल्याला चिंता नाही. पण हे खरंच आहे ना भाऊ निर्वाण का? नाही तर आपण हे सगळं करत राहू आणि निर्वाण मग पुढे काहीच भेटणार नाही. म्हणजे जसा खोदा पहाडा निघला चुवा, असं जर झालं तर मग काय कामाचं? पण काहीतरी आहे ना जगा वेगळं. हे जे संसारिक लोक आहेत, या संसारिक लोक जे सुख उपभोगतात त्याच्यापेक्षा आगळं वेगळं लोकोत्तर असं काहीतरी आहे ना. असा याविषयीचा संशय जेव्हा मिटतो त्याला विचिकित्सा म्हणतात. की याविषयीचा संशय मिटायला पाहिजे की निर्वाण काहीतरी आहे. नाहीतर काही लोक म्हणतात कशाचं निर्वाण, काय निर्वाण, काही निर्वाण नाही, कुणी अर्हत नाही, असं जेव्हा आपण म्हणतो तर तो आपला संशय असतो. मग अशी भावना जेव्हा मनामध्ये येते तेव्हा आपल्या मनामध्ये असं निर्माण होते की आजम जीवम सुखम जीवेतम. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने जगा. मग ते शेतीबाडी असेल तर ते विका, आणि विकून पैसे जे आहेत त्या पैशाने तुम्ही सुखाने जगा. कारण मेल्यानंतर काय आहे, मेल्यानंतर काहीही नाही, असा सुद्धा या जगामध्ये एक विचार आहे. आणि जर तुमच्याकडे शेतीबाडी नसेल तर कर्ज काढा, गट काढा, काही करा, पण सुखाने जगा. दररोज पुरणपोळ्या का, तुम्हाला जे आवडेल ते का, तुम्हाला वाटेल ते करा, असा पद्धतीचा एक विचार आहे. त्या विचाराचंच नाव आहे आजम जीवम सुखम जीवेतम. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखानं म्हणजे मौज मजा करून घ्या. या जगामध्ये ना निर्वाण आहे ना काही आहे. अशा पद्धतीचा जेव्हा विचार येतो तर तो विचार म्हणजे एक प्रकारची विचिकित्सा आहे. आणि हा विचार जेव्हा संपून जातो, विचिकित्सा संपून जाते, खरंच धरतीवर बुद्ध होऊन गेलेले आहेत. आणि निर्वाण हे लोकोत्तर आहे. म्हणजे भौतिक सुखापेक्षा वेगळं असं सुख या निर्वाणामध्ये काही आहे असा विश्वास, दृढ विश्वास जेव्हा होतो तेव्हाच तर माणूस काहीतरी ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीचे हे 5 प्रकारचे निवरण असतात पहा. तर हे जेव्हा दूर होतात तेव्हा माणूस त्या निर्वाण नावाच्या, अर्हत नावाच्या फळाला प्राप्त करू शकतो. आणि जेव्हा ते प्राप्त होते तेव्हा मन एवढं शुद्ध होते की पॉलिश केलेल्या काचेप्रमाणे, जिथे प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी परिवर्तित होते. अर्थात स्वच्छ मनाच्या काचेतून गोष्ट जशी आहे तशीच दिसते. शील पालनाने शब्द आणि प्रत्येक कृतीत एक नियमितपणा येतो. शील पालनाने काय होते, शब्द आणि कृतीमध्ये एक नियमितपणा येतो.
समाधी मनाला शांत ठेवते आणि प्रज्ञा जी अंतर्दृष्टी ज्याला म्हणतो आपण, ही प्रज्ञा साधकाला एक संत बनवते. काय बनवते? संत बनवते. विकार विहीत मनुष्य प्रज्ञावान मनुष्य बनविते. जे विकार समाधीत तात्पुरते नष्ट होतात ते प्रज्ञेत संपूर्ण नष्ट झालेले असतात. एकंदरीत तो मनुष्य दृष्टीची शुद्धता, दिठ्ठी विशुद्धी प्राप्त करतो आणि सृष्टीतील वस्तू जशा आहेत तशा तो पाहतो. समाधीत शांत झालेल्या मनाने तो वस्तूंचे गोष्टींचे पृथक्करण करतो आणि त्याचे अनुभव तपासतो. आपल्या सम्यक समाधीमध्ये जे काही अनुभव त्याला मिळतात त्याचं पृथक्करण करतो आणि त्याचे अनुभव तो तपासतो. इथे बौद्ध धर्मामध्ये नेहमी तपास आहे. तपास ही शोध परीक्षा दाखवते की ज्याला तो मी समजतो तो म्हणजे कोणी एक घन पदार्थ नसून तो मनोशारीरिक कृतीचा फक्त ती एक अवैयक्तिक अवस्था आहे. तर ही अशी अवस्था आहे की जिथे मीचं अस्तित्व संपून जाते, ज्याला मी काय आहे हे पूर्णपणे समजून गेलेलं असते आणि अशा अवस्थेला तो पोचतो. या आजच्या या गाथेमधून हा बोध आहे की पूर्वी जरी एखादा आपल्याकडून काही घडलेलं असलं पण त्यानंतर मात्र जेव्हा व्यक्ती तशा प्रकारच्या चुका करत नाही तर तो व्यक्तीसुद्धा निर्वाण पदाचा साक्षात्कार करून घेऊ शकतो. गृहस्थजनांचं निर्वाण प्राप्त करणे हे जरी ध्येय नसलं तरी उपासक म्हणून, गृहस्थ म्हणून, गावकरी म्हणून जेव्हा आपल्याकडून एखादे काही चुका घडतात गृहस्थी जीवनामध्ये, त्या चुका आपण वारंवार, ज्या चुकांमुळे आपल्या घरातील लोक, आपल्या परिवारातील लोक, आपल्या भावकीतील लोक, आपल्या समाजातील लोक, आपल्या गावातील लोक आपल्याला वाईट म्हणतात किंवा आपली भ्र म्हणून दुश्चर्चा करतात, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या कधीकधी आपल्याकडून नकळत झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करू शकतो आणि दुरुस्त करून नव्याने आपण प्रकाशमान होऊ शकतो आणि नवी आयडेंटिटी आपण आपली निर्माण करू शकतो. जसं की या झाडूवाल्याने समज्जनी भंतेची एक आयडेंटिटी होती की झाडूवाला, कचरा दिसला की लोक त्याला बोलवायचे की समज्जनी भंते, चला हा कचरा दिसतो आहे, ही त्याची आयडेंटिटी होती. पण त्यानंतर त्यांनी त्यांची आयडेंटिटी दुसरी बनवली की हे समज्जनी भंते आता कचरा झाडणारे, धरतीवरचा कचरा झाडणारे राहिले नाही तर ते आपल्या अंतरंगातला कचरा साफ करणारे बनलेले आहेत. त्यांचं अंतरंग आता स्वच्छ झालेले आहेत, ते आता बुद्ध झालेले आहेत. तर असेच आपण सुद्धा एक चांगले उपासक बनण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्वांप्रती मंगल कामना. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. खूप मंगल, खूप कल्याण, सुखी.